everyone. Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं शिकतोय. आपल्या चिमूज केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवरती माझं हे अशा टाईपचं कम्प्युटर स्क्रीन वापरून फर्स्ट लेक्चर आहे. सॉलिड स्टेट. खरं तर मी ब्लॅकबोर्डवरती हा चॅप्टर शिकवला असता, पण मला खूप लिहावं लागलं असतं. ज्या शॉर्ट नोट्स तुम्हाला बोर्डमध्ये विचारू शकतात त्या मी बोर्डवरती लिहिल्या असत्या, मग तुम्ही स्क्रीनशॉट केला असता. त्यापेक्षा आपण एक रिप्रेझेंटेशन प्रॉपर वापरून त्याला शिकायचा प्रयत्न करूया. बघा, आज आपला बेसिक पार्ट असणार आहे पूर्ण सॉलिड स्टेटचा, म्हणून मी याला नाव दिलंय पार्ट 1 बेसिक ऑफ सॉलिड स्टेट. काय काय बघायचं आपण याच्यामध्ये? तर कंटेंट बघा आधी काय असणार आहे. याचा कंटेंट म्हणजे काय, आपण काय काय शिकणार आजच्या लेक्चरमध्ये. इंट्रोडक्शन, तुम्हाला सॉलिड म्हणजे माहिती आहे का? सॉलिड काय आहे? सॉलिड इज अ स्टेट ऑफ मॅटर, जसे की सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, गॅशियस स्टेट. सो इथून इंट्रोडक्शन आपण चालू करणार. त्यानंतर मी शिकवणार सॉलिडचे टाइप्स. कोणते दोन टाइप्स आहेत सॉलिडचे बघा, क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. एकदा हे झालं की पूर्ण क्रिस्टलाइन सॉलिड वरती आपण शॉर्ट नोट लिहायची, अमॉर्फस सॉलिड वरती शॉर्ट नोट लिहायची, आणि त्यानंतर खूप इम्पॉर्टंट टर्म्स आहेत या आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम काय आहे ते बघायचं. ते झालं की मग आपण क्रिस्टलाइन सॉलिडला पुढे क्लासिफाय करायचं. क्रिस्टलाइन सॉलिडला दे आर क्लासिफाईड ॲज आयोनिक सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड अँड मेटॅलिक सॉलिड. सो जर मी तुम्हाला चार्ट बनवायला सांगितला तर तुम्ही कसं कराल? आपल्या चॅप्टरचं नाव आहे सॉलिड स्टेट. सो वी आर गोइंग टू स्टडी सॉलिड. आणि सॉलिड किती टाईपचे असतात? दोन. कोणते कोणते दोन? फर्स्ट इज क्रिस्टलाइन सॉलिड, फर्स्ट इज क्रिस्टलाइन सॉलिड अँड सेकंड इज अमॉर्फस, अमॉर्फस सॉलिड. परत आपण अमॉर्फस डिटेल मध्ये नाही शिकत, कारण अमॉर्फस हा सुडो सॉलिड आहे, खोटा सॉलिड आहे, खरा सॉलिड नाहीये. हो, मग लिहून घ्या इथे आहेत आत्ताच. दीज आर सुडो सॉलिड्स. आजच्या लेक्चर पासूनच नोट्स बनवायला लागा. दीज आर सुडो सॉलिड्स. ओके, सो क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ट्रू सॉलिड्स. हे कसे आहेत? ट्रू. सुडो म्हणजे कसे? फॉल्स. True solids are further classified as ionic, you know that, covalent, molecular and metallic. परत हे चार परत आपण डिटेल मध्ये शिकणार. सो आधी आपण स्टार्ट करूया इंट्रोडक्शनचा पोर्शन. तुम्हाला काय माहिती आहे? चलो, आय विल आस्क यू वन क्वेश्चन, ट्राय टू आन्सर दॅट. व्हॉट आर 3 मोस्ट कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर? मॅटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे का फर्स्ट ऑफ ऑल काय? व्हॉट इज मॅटर? आपल्या आजूबाजूला जे काही आपण बघू शकतो, आपण टच करू शकतो, आपण फील करू शकतो, ते सगळं मॅटर आहे. जसे की तुम्ही तुमच्या समोर मोबाईल, लॅपटॉप ज्याच्यामध्ये तुम्ही मला आता बघताय त्याला टच करू शकताय का? डेफिनेटली. सो तो मोबाईल, तो लॅपटॉप इज अ मॅटर. तुम्ही या हवेला टच करू शकत नाही, बट यू कॅन फील इट इज अ मॅटर. एनिथिंग अराउंड यू that you can feel or you can see or you can touch is matter. काही असेल मग त्या गोष्टीला स्पेस लागते. मॅटर ऑक्युपाय स्पेस. या मॅटरला काय असतं? स्पेस असते, स्पेस लागते, जागा लागते. अँड हॅज सम स्पेसिफिक व्हॉल्यूम. सेम, ऑक्युपाय स्पेस अँड हॅव सम व्हॉल्यूम म्हणजे तेच. मग किती स्टेट्स आहेत याच्या? तर बघा, आन्सर इज सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिड म्हणजे आईस, आईस, दगड, रॉक ज्याला आपण म्हणतो, लॅपटॉप, मोबाईल. सॉलिड स्टेट जे घट्ट आहे, जे रिजिड आहे, जे हार्ड आहे, ज्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे, ते आपल्यासाठी काय असणार आहे? सॉलिड स्टेट असणार आहे. माझ्या हातातला पेन असेल, एनिथिंग, माइट बी माय स्पेक्स, आर सॉलिड. नेक्स्ट, लिक्विड स्टेट. आता वरती मी कोण दाखवलंय? आईस. आईस म्हणजे बर्फ. बर्फ सॉलिड आहे. त्याच कंपोनंटचा कोण आहे? आईस कोणापासून बनतो आपला? वॉटर पासून, H2O. मग वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये पण असतं. सो लिक्विड स्टेट झाली त्याची वॉटर, आणि वॉटरचं वेपर बनले की ती झाली त्याची गॅस स्टेट. सो मी यातून काय दाखवायचा प्रयत्न केलाय?
दिसतंय. कॅन यू सी दिस? काय आहे? धुवा. धुवा इज नथिंग बट गॅशियस स्टेट, वाफ. ओके, चलो तो 3 स्टेट्स ऑफ मॅटर इझी पोर्शन आहे, लक्षात आलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. हाऊ डू सॉलिड डिफर फ्रॉम अदर्स टू स्टेट? जर मी तुमच्या समोर बर्फ आणला, जर मी तुमच्या समोर पाणी आणलं, तर तुम्ही मला सांगू शकता ना कोणती सॉलिड स्टेट आहे, कोणती लिक्विड स्टेट आहे? येस, डेफिनेटली तुम्ही मला सांगू शकताय. पण का सांगू शकताय मला की मॅम जो काही माझा बर्फ आहे, आईस, मॅम दॅट इज सॉलिड, दॅट इज सॉलिड. अँड मॅम तुम्ही जो लिक्विड म्हटला किंवा वॉटर म्हटला, पाणी, दॅट इज लिक्विड. कसं काय सांगू शकला मला हे? तर मॅम आईस जो आहे तो थोडासा हार्ड आहे, रिजिड आहे, त्यामुळे आम्ही त्याला म्हटलं सॉलिड. आणि लिक्विड की जे वॉटर आहे ते फ्लो करतं, आम्ही त्याच्यावरून ओळखू शकतो. याचा अर्थ सॉलिड आणि लिक्विड तसंच गॅसच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात आणि त्यावरून आपण एकमेकांना डिफरन्शिएट करू शकतो, एकमेकांना ओळखू शकतो. सो व्हॉट विल बी द आन्सर? आन्सर इज सॉलिड हॅज फिक्स शेप. सॉलिडला काहीतरी शेप असतो. या पेनला स्पेसिफिक शेप आहे, दगडाला एक शेप आहे, ग्लासला एक शेप आहे. सो सॉलिड हॅज अ स्पेसिफिक शेप, स्पेसिफिक व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? त्याला जागा लागते. हा पेन जर मला ठेवायचा आहे कुठे, मला जागा लागतीये. सो इट ऑक्युपाय स्पेस. आणि सॉलिड मध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत. हे जे 2 पार्टिकल्स एकमेकांच्या कसे असणार आहेत? एकदम जवळ जवळ असणार आहेत. सो आन्सर काय दिलं हिने? सॉलिड हॅज फिक्स शेप, इट हॅज फिक्स व्हॉल्यूम अँड इट हॅज स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कळालं? डेफिनेटली. चला, आणि हे तर सगळ्यांना माहिती असेल. जर मी सॉलिडला हीट केलं, जर मी सॉलिडला हीट, ट्रायंगल कधी देतो आपण केमिस्ट्रीमध्ये? हीट दिल्यासाठी, हीट रिप्रेझेंट करण्यासाठी. तर सॉलिड कशात कन्वर्ट होणार? लिक्विड. आणि लिक्विडला परत जर मी हीट केलं तर कशात कन्वर्ट होणार? गॅस. जर गॅस कडून मी हीट काढून घेतली म्हणजे कूल केलं, रिव्हर्स करू आता. जर कूल केलं गॅसला तर लिक्विड, लिक्विडला जर कूल केलं तर काय भेटणार आहे मला? सॉलिड. इजंट इट? याचा अर्थ टेम्परेचर जर आपण वाढवलं तर सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचा गॅस होतो. आणि जर आपण प्रेशर वाढवलं तर गॅसचा लिक्विड आणि लिक्विडचा सॉलिड रिव्हर्स प्रोसेस होते. आय गेस क्लिअर असेल ही. सिंपल आहे. जाऊया पुढे. चला, तुम्ही स्क्रीनशॉट काढत राहा. ठीक आहे, परत काही नाही, तीच इमेज दाखवली आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस. ओके. सो मग आता काय करूया आपण? सॉलिड स्टेट कशी दिसणार आहे आपल्याला? पूर्ण चॅप्टर मध्ये जिथे जिथे मी आता सॉलिड म्हणेन तेव्हा तुम्ही असे क्रिस्टल्स इमॅजिन करायचे. काय आहे ते? हे जे गोल गोल काढले ते काय काढलेत मी? दीज आर पार्टिकल्स. ज्याच्यापासून सॉलिड बनलाय ते पार्टिकल्स आहेत. जसं की जर आपल्याला खडू बनवायचंय, चॉक, चॉक सॉलिड आहे की नाही? येस, चॉक इज सॉलिड. मग चॉक बनवायचं असेल तर चॉक ते जे छोटे 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 पांढरे पार्टिकल्स आहेत ते असे एकत्र येत असणार है ना, आणि मग तुमचा मोठा असा चॉक बनत असणार आहे. स्मॉल पार्टिकल्स कम टुगेदर टू फॉर्म बिग सॉलिड. इजंट इट? येस. मग हे कोण आहेत? ते लहान लहान पार्टिकल्स आहेत. किती प्रॉपरली अरेंज्ड आहेत बघा, तिथे तुम्हाला दिसत असतील. मग या सॉलिडच्या आपण आता प्रॉपर्टीज बघूया. ठीक आहे, चला. फर्स्ट पॉइंट, हे दिसतंय की मी रफ करू? हे रफ करते फक्त. काय लिहिलंय बघा, रीड करा तुम्ही सुद्धा. सॉलिड इज मेड अप ऑफ स्मॉल युनिट्स. जे काही सॉलिड्स आहेत ते सगळे छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून बनलेत. मग ते ऍटम असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील. आणि जनरली आपण त्यांना काय म्हणायचं आहे? पार्टिकल्स. हे लहान लहान जे दिसत आहेत हे ऍटम्स असू शकतात किंवा मॉलिक्युल्स असू शकतात किंवा आयन्स असू शकतात. पण प्रत्येक वेळी ऍटम, आयन, मॉलिक्युल हे शब्द वापरण्यापेक्षा मी डायरेक्टली काय म्हणेन त्यांना? ऍज अ पार्टिकल. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, दे हॅव स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे तर आपण 10वीतच शिकलोय. सॉलिडचे जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. येस.
नेक्स्ट पॉइंट, सॉलिड हॅज डेफिनेट शेप. प्रत्येक सॉलिडला काही ना काहीतरी शेप आहे. प्रत्येक सॉलिडला काही ना काहीतरी व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय, त्याला स्पेस लागते. इजंट इट? शेप पण तुम्हाला माहितीये. पाण्याला काही शेप आहे का? ग्लास मध्ये घेतला तर ग्लास सारखा शेप, आणि कशात घ्याल, पातेल्यामध्ये घेतला तर पातेला सारखा शेप. सो पाण्याला म्हणजेच लिक्विडला स्वतःचा असा काही शेप नाहीये, पण सॉलिडला स्वतःचा शेप असतो, स्वतःचा व्हॉल्यूम असतो. पॉइंट नंबर 4, दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड हाय बॉइलिंग पॉइंट. MP म्हणजे मेल्टिंग पॉइंट, BP म्हणजे बॉइलिंग पॉइंट. आता बघा, जर इतकं स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तर मला याला बॉईल करायला टेम्परेचर पण जास्त लागणार, याला मेल्ट करायला टेम्परेचर पण जास्त लागणार आहे. जितकं स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तेवढा जास्त मेल्टिंग पॉइंट, तेवढा जास्त बॉइलिंग पॉइंट. दे आर जनरली हार्ड. आपल्याला माहितीये ते जनरली हार्ड असतात. कोण आणि काय घेता एक्झाम्पल तुम्ही? सगळे मेटल्स. सगळे मेटल्स सॉलिड आहेत की नाही? लोखंड, चांदी, कॉपर, आयर्न, सिल्वर, कॉपर, हे सगळे काय आहेत? ऑल आर मेटल्स, ऑल आर सॉलिड अँड दे आर व्हेरी हार्ड. बट प्लीज फोकस ऑन दिस पॉइंट. काय म्हणतीये? फोकस हिअर. सोडियम अँड पोटॅशियम. माहिती आहे, आपण 10वीत पण शिकलो, पण एकदा लक्ष द्या. सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट सॉलिड्स. ते कसे सॉलिड्स आहेत? सॉफ्ट सॉलिड्स आहेत. आणि कोण असतं? सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस. हे तिघं एक्सेप्शन आहेत. हे सॉलिड तर आहेत, पण दे आर सॉफ्ट सॉलिड. ही स्लाइड क्लिअर आहे का? इज इट क्लिअर? मी थोडस इरेज करून देते, त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. सगळे पॉइंट्स एकदा नीट बघा. जर कळाले नसतील तर पॉज करून कमेंटमध्ये विचारा काय याच्यामध्ये डाऊट आहे तर. फर्स्ट पॉइंट व्हेरी क्लिअरली सांगितला. ही आहे तशी डेफिनेशन तुम्ही लिहायची आहे तसं शॉर्ट नोट लिहायची, नॉट डेफिनेशन. जर तुम्हाला शॉर्ट नोट विचारली तर तुम्ही आहे असं शॉर्ट नोट लिहिताय. ठीक आहे? 5 पॉइंट्स. चला पुढे जाऊ मग. टाइप्स ऑफ सॉलिड. आता आपण सॉलिडच्या प्रॉपर्टीज बघितल्या. काय काय प्रॉपर्टीज बघा. सॉलिड हा स्मॉल स्मॉल पार्टिकल्स पासून बनलाय. त्या पार्टिकल्स मध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. सॉलिडला स्पेसिफिक शेप आहे, स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे. सॉलिडचा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट हाय असतो आणि सॉलिड जनरली हाय असतात. एक्सेप्शन सोडियम, पोटॅशियम, ऑल्सो यू कॅन राईट फॉस्फरस. येस. मग आता क्लासिफाय करूया आपण. टाइप्स ऑफ सॉलिड. सॉलिड आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. कोणते? क्रिस्टलाइन अँड एमॉर्फस. एक आहे क्रिस्टलाइन, दुसरा आहे एमॉर्फस. क्रिस्टलाइन सॉलिड आणि एमॉर्फस सॉलिड. आता तुम्हाला मी एक्झाम्पल दिल्यावर लगेच कळेल. समजा मी तुमच्या हातात काय देऊ? गोल्ड दिलं, गोल्ड लेलो, गोल्ड. आणि मी तुमच्या हातात चॉक दिला. एका हातात काय आहे तुमच्या? गोल्ड, सोनं, आणि एका हातात काय आहे? चॉक. मला सांगा, दोघे पण सॉलिड्स आहेत का? दोन्हीही सॉलिड आहे. मग डिफरन्स काय आहे? हा तुमचा स्ट्रॉंग सॉलिड आहे, पडलं तरी तुटणार नाहीये, पण हा तुमचा सॉफ्ट सॉलिड आहे, है ना? सॉफ्ट सॉलिड पेक्षा पण काय म्हणा तुम्ही? ब्रिटल आहे. ब्रिटल म्हणजे हार्डच्या अपोजिट, ठिसूळ, पडला की तुटेल असा. तो ब्रिटल आहे आणि हा गोल्ड आहे, तो स्ट्रॉंग आहे. असं कशामुळे झालं बरं? हा स्ट्रॉंग आणि तो ब्रिटल सॉरी कशामुळे झालं असेल? तर मी आताच पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलेलं की सॉलिड कशापासून बनलेले असतात? स्मॉल पार्टिकल्स पासून, छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून. पार्टिकल्स म्हणजेच काय असतात? ऍटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स. बघा दिसतायत हे पार्टिकल्स किती प्रॉपरली अरेंज्ड आहेत, एका खाली एक. ही लेअर, मग त्याच्या खाली दुसरी लेअर, एक लेअर, त्याच्या खाली दुसरी लेअर, परत एक, दुसरी, परत एक. वेल प्रॉपर अरेंजमेंट असेल तर क्रिस्टलाइन सॉलिड बनतो. कधी? वेल डिफाइंड किंवा वेल डेफिनाइट अरेंजमेंट असेल तर. वेल डेफिनाइट अरेंजमेंट असेल तर किती प्रॉपरली ते पॅक्ड आहेत बघा. जसं की शाळेत असताना बेल वाजली सकाळची की आपण प्रार्थनेला उभं राहायचो, एका पाठोपाठ
1 आणि बरोबर दोघांमध्ये 1 हाताचं अंतर ठेवून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण उभारायचं. अगदी तसे हे ॲटम्स किंवा हे पार्टिकल्स एकमेकांच्या प्रॉपर लेअर मध्ये आहेत. त्यामुळे मी म्हटलं की यांची जी अरेंजमेंट आहे ती खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे. आणि असे सॉलिड असतील तर ते स्ट्रॉंग असतात आणि आपण त्यांना म्हणतो क्रिस्टलाइन सॉलिड्स. दुसरं बघा अमॉर्फस. चॉकचे जे पार्टिकल्स आहेत ते कसे अरेंज आहेत बघा. मध्ये गॅप आहे, रिकामी जागा आहे. रिकाम्या जागेला आपण इथे काय म्हणणार, व्हॉइड. व्हॉइड म्हणजे काय आहे, आपली रिकामी जागा. सॉलिड स्टेटमध्ये व्हॉइड म्हणजे रिकामी जागा. आहेत काय प्रॉपरली अरेंज? नाही, कसेही बसलेत. जसं जेवणाची बेल झाली की आपण कसे गोल गोल करून बसायचं. मुलांचा सेपरेट गोल, मुलींचा सेपरेट गोल. इकडे 10वीची 9वीची 8वीची कोण कुठेही बसलेलं असायचं. अगदी तसे हे अमॉर्फस सॉलिड आपल्या धुंदीत आहेत. एक प्रॉपर अरेंजमेंट त्यांनी केलेली नाहीये. म्हणून असे सॉलिड्स ब्रिटल असतात, वीक असतात आणि त्यांना आपण नाव देतो अमॉर्फस सॉलिड. शॉर्ट नोट बघायची आहे. त्याआधी एक्झाम्पल्स बघा. आयर्न, स्टील, डायमंड, गोल्ड, कॉपर हे सगळे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. हार्ड जे असणार आहेत ते सगळे तुमचे क्रिस्टलाइन सॉलिड असणार आहेत. ठीक आहे. त्यांच्यामध्ये प्रॉपर अरेंजमेंट असते. आयर्न, लोखंड, स्टील, डायमंड तर अतिशय प्रॉपर क्रिस्टल स्ट्रक्चर असतं. गोल्ड इज क्रिस्टलाइन, कॉपर इज क्रिस्टलाइन. ओके. आणखीन एक लिहून घ्या, क्वार्ट्स. क्वार्ट्सचं तुम्ही स्ट्रक्चर गुगल करा, क्वार्ट्स कसा दिसतो. एकदम प्रॉपर प्युअर क्रिस्टल आहे तोही. सो क्वार्ट्स पण क्रिस्टल आहे. इकडे बघा एक्झाम्पल चॉक आणि काय लिहिलंय, क्वार्ट्स ग्लास. कारण जेव्हा ग्लास येते, ग्लास म्हणजे काय, पाणी प्यायचा ग्लास नाही, ग्लास म्हणजे काच. सो जेव्हा काच येते ती काच पडणार आहे तुमच्या हातातून पडली तर. याचा अर्थ अरेंजमेंट प्रॉपर नाहीये त्याच्यामध्ये. म्हणून ग्लास जेव्हा वर्ड येईल कोणाच्या पण पुढे येऊ दे, क्वार्ट्स ग्लास, तर काय झालं मग ते अमॉर्फस सॉलिड झाले. इजंट इट? ठीक आहे. आणखीन एक्झाम्पल्स घ्या पाहिजे तर. डांबर माहितीये सगळ्यांना, टार. ग्लास आलं तर काय म्हटलं मी, अमॉर्फस. टार. ओके. जाऊया पुढे. ही स्लाइड क्लिअर असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या. जे लिहिलंय तेही असू दे म्हणजे आठवेल मॅमने नेमकं काय शिकवलेलं. जाऊया पुढे. चला. क्रिस्टलाइन सॉलिडला पहिल्यांदा आपण शॉर्ट नोट लिहूयाची. फर्स्ट पॉइंट, जस्ट जे मी बोलून दाखवलं ते मी इथं लिहिते आता. अ होमोजिनस सॉलिड. होमोजिनस म्हणजे काय, युनिफॉर्म. जर तुम्ही या सॉलिडला बघितलं तर एक सारखी जी अरेंजमेंट दिसणार आहे, एक सम्यपणा जो दिसणार आहे त्याच्यामध्ये, त्याला म्हणायचं होमोजेनियस. अ होमोजेनियस सॉलिड विथ वेल डिफाइंड अरेंजमेंट. अतिशय प्रॉपर अरेंजमेंट असेल कोणाची, त्यामध्ये असणाऱ्या ॲटम्सची किंवा मॉलिक्युल्सची किंवा आयन्सची, म्हणजे थोडक्यात पार्टिकल्सची जर अरेंजमेंट अतिशय चांगल्या प्रकारची असेल तर अशा सॉलिड्सना आपण म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड. दिस वेल डिफाइंड अरेंजमेंट, ही जी अरेंजमेंट असते ती लॉंग रेंज असते. म्हणजे खूप डिस्टन्स पर्यंत एकदम अतिशय चांगल्या प्रकारे तुमचे ॲटम्स अरेंज्ड असणार आहेत. जर मी इथे काढायचं ठरवलं तर असं बरोबर एका बाजूला एक, एका बाजूला एक, एका बाजूला एक, जी त्यांनी प्रॉपर अरेंजमेंट जी झाली. आता समजा एका पाठी एक ठेवायचं ठरवलं, एका खाली एक, एका खाली एक, तर हे लॉंग डिस्टन्स पर्यंत तुम्ही हे असंच बघू शकताय. लॉंग डिस्टन्स पर्यंत हीच रेंज असणार आहे त्यांची. दे शो आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम अँड अनायसोट्रॉपी. आयसोमॉर्फिझम ही प्रॉपर्टी दाखवतात, पॉलिमॉर्फिझम ही प्रॉपर्टी दाखवतात अँड अनायसोट्रॉपी ही प्रॉपर्टी दाखवतात. आय नो हा पॉइंट कळाला नसणार आहे, पण मी याचे स्लाइड्स ऍड केलेत इन डिटेल शिकायचं. पण आता तर हे मनात म्हणा की क्रिस्टलाइन सॉलिड अमॉर्फस आहे, क्रिस्टलाइन सॉलिड पॉलिमॉर्फस आहे अँड क्रिस्टलाइन सॉलिड अनायसोट्रॉपी दाखवतो. 3 प्रॉपर्टीज. दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. शार्प म्हणजेच काय, ऍट अ स्पेसिफिक टेम्परेचर तो मेल्ट होणारच. जसं की समजा माझ्याकडे कुठला तरी हा सॉलिड आहे. आता मी हा सॉलिड काढला, हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि याला मी मेल्ट करायला चालू केलं. मेल्ट करायचंय मला, तर मला समजा मला माहिती आहे की 50 डिग्री सेल्सिअसला हा मेल्ट होतो. तर पर्टिक्युलर 50 डिग्री जेव्हा टेम्परेचर अटेन होईल तेव्हा हा सॉलिड मेल्ट होणार.
51ला पण नाही आणि 49ला पण नाही. 49ला पण याचं मेल्टिंग होणार नाही आणि 51ला पण होणार नाही. ॲट स्पेसिफिक 50 म्हणजे 50 डिग्री सेल्सिअसलाच मेल्ट होणार. याला म्हणायचं शार्प मेल्टिंग पॉइंट असणं. दॅट इज मेल्ट ॲट डेफिनाइट टेम्परेचर. पर्टिक्युलर याच टेम्परेचरला तो मेल्ट होणार आहे. एक्झाम्पल्स बघा. तुम्हाला वाटेल की आईस अमॉर्फस आहे, पण नाही. आईस कशाचं एक्झाम्पल आहे? क्रिस्टलाइन्स आहे. सोडियम क्लोराइड, मीठ, सोडियम, पोटॅशियम, कॉपर, गोल्ड, आयर्न, डायमंड, ग्रॅफाइट सगळे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत. कारण यामध्ये जी अरेंजमेंट असते ती अतिशय चांगल्या प्रकारची किंवा वेल डेफिनाइट अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स असते यामध्ये. ठीक आहे, कळालंय क्रिस्टलाइन सॉलिड. पुढे जाऊ लगेच. चला आपण परत मी तो सॉलिड दाखवला तुम्हाला कसा असणार आहे. नेक्स्ट आपण बघू आता अमॉर्फस सॉलिड. द पार्टिकल्स म्हणजेच ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स आर रँडमली अरेंज्ड. इथे काय वेल डेफिनाइट ऑर्डर अरेंजमेंट नसते. ते रँडमली, रँडम म्हणजे कसेही अरेंज्ड असतात. देर इज नो लॉंग रेंज अरेंजमेंट बट दे हॅव शॉर्ट रेंज अरेंजमेंट. फॉर एक्झाम्पल, जर आपण क्रिस्टल बनवायलोय, बघा मी एक क्रिस्टल सॉलिड बनवते. आता इथे पेननी किंवा माऊसनी इथे प्रॉपर काढता येत नाही, पण तुम्ही समजून घेऊ शकताय. आता ही प्रॉपर अरेंजमेंट आहे की नाही? एका खाली एक. परत बघा, एका खाली एक प्रॉपर अरेंजमेंट काढतीये मी. येस, पण याच्या खालची लेअर पण प्रॉपरली अरेंज पाहिजे होती. पण काय झालं? प्रॉपर अरेंजमेंट तुटली. प्रॉपर अरेंजमेंट तुटली. याचा अर्थ म्हणून मी काय म्हटलं याला? अमॉर्फस. काय अमॉर्फस म्हटलं? कारण एक प्रॉपर अरेंजमेंट नाहीये या सगळ्यांमध्ये. इथून इथपर्यंत तुम्हाला एक प्रॉपर अरेंजमेंट दिसतीये, पण मला इतक्या टप्प्यामध्ये प्रॉपर अरेंजमेंट असून काही फायदा नाही होणार. मला पूर्ण क्रिस्टलमध्ये लॉंग रेंज पर्यंत जर प्रॉपर अरेंजमेंट असेल तरच हा माझ्यासाठी माझा क्रिस्टलाइन सॉलिड असेल. शॉर्ट रेंज मध्ये जर हा प्रॉपर अरेंजमेंट दाखवत असेल आणि पुढच्या रेंज मध्ये परत हा रॅन्डम होत असेल, तरी पण याला आपण कोणत्या क्रायटेरियामध्ये घेणार? मग अमॉर्फस मध्ये. लक्षात आलं का? काय म्हटलंय? दे हॅव शॉर्ट रेंज. थोड्या अंतरापर्यंत त्यांची अरेंजमेंट प्रॉपर आहे, पण क्रिस्टलाइनला पूर्ण स्ट्रक्चर मध्ये प्रॉपर अरेंजमेंट असते. दिस इज मेन डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. चला याचा एकदा स्क्रीनशॉट करा, कारण मी रफ करणार आहे. झाला असेल? येस, कळालं. सेकंड पॉइंट काय म्हटलाय? लॉंग रेंज अरेंजमेंट नसते, पण थोड्या अंतरापर्यंत शॉर्ट रेंज अरेंजमेंट ते दाखवू शकतात. चला नेक्स्ट बघू आपण आता. थर्ड पॉइंट, दे शो आयसोट्रॉपी. सो इथे पण थर्ड प्रॉपर्टीला सर्कल करा. ही मी सांगणार आहे तुम्हाला लगेच या स्लाइड नंतर. इथे काय असणार? मेल्टिंग पॉइंट शार्प नसणार आहे. शार्प बिलकुल नाही. आता चॉकला मेल्ट करायचंय, चॉकला आपल्याला समजा मेल्ट करायचंय, वितळवायचंय, तर असं काही नाहीये की मला स्पेसिफिक टेम्परेचर माहितीये की 50 डिग्री सेल्सिअसला हा मेल्ट होईल. बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगणार 10 ते 50 पर्यंतची रेंज द्या, त्यामध्ये हा कुठेही मेल्ट होईल. असं काही स्पेसिफिक टेम्परेचर नाहीये मेल्टिंगसाठी. इंटरवल मध्ये मेल्ट होतो. 10 to 50 मध्ये तो कुठेही मेल्ट होईल. माइट बी 11लाच मेल्ट व्हायला चालू होईल, माइट बी 15ला होईल, माइट बी 49 पर्यंत मेल्टच होत राहील. सो काय म्हणतात बघा? मेल्ट ओव्हर रेंज ऑफ टेम्परेचर 10 to 50. काय झालं हे? रेंज. मग अशी मी कसं म्हटलेलं? पर्टिक्युलर 50 दॅट इज डेफिनाइट किंवा शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणायचं क्रिस्टलाइन मध्ये. अमॉर्फस मध्ये मेल्टिंग पॉइंट इज नॉट शार्प. एक्झाम्पल सांगितलंय, ग्लास. ग्लास आलं की पक्का म्हणजे पक्का अमॉर्फस असतो, लक्षात ठेवा. ग्लास. त्याच्यानंतर कोण? प्लास्टिक, टार म्हणजे डांबर, चॉक आणि क्वार्ट्स ग्लास. बघा क्वार्ट्सच्या समोर काय लावलं मी? ग्लास. ग्लास आला की अमॉर्फस. सो परत एकदा सांगते, इथे लक्ष असू दे सगळ्यांचं. क्वार्ट्स म्हटलं फक्त तर क्रिस्टलाइन. जर फक्त क्वार्ट्स म्हटलं असतं तर क्रिस्टलाइन. आणि जर क्वार्ट्स ग्लास म्हणतीये, क्वार्ट्स ग्लास म्हणतीये, तर काय बोलाल तुम्ही याला? अमॉर्फस. येस, कारण ग्लास हा वर्ड आला रे आला, अमॉर्फस आहे हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला.
कळालाय हा पोर्शन? अमॉर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये मग डिफरन्स काय? क्रिस्टलाइन मध्ये प्रॉपर अरेंजमेंट असते, अमॉर्फस मध्ये रॅन्डम अरेंजमेंट असते. क्रिस्टलाइन मध्ये लॉंग रेंज अरेंजमेंट असते, अमॉर्फस मध्ये शॉर्ट रेंज अरेंजमेंट असते. क्रिस्टलाइन आयसोमॉर्फस, पॉलीमॉर्फस अँड अनायसोट्रॉपी दाखवतात, तर अमॉर्फस सॉलिड फक्त आणि फक्त आयसोट्रोपी दाखवतो. हे पॉइंट अजून एक्सप्लेन करायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असतो शार्प मेल्टिंग पॉइंट, इथे नॉट शार्प मेल्टिंग पॉइंट. पाचवा पॉइंट, तिकडेही एक्झाम्पल्स आहेत, इकडेही एक्झाम्पल आहेत. आता पाठ पण झाली असेल तुमची शॉर्ट नोट, इजंट इट? जाऊ पुढे. बघा आता मी जेव्हा तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिड शिकवलं, थर्ड पॉइंट मी मार्क केलाय, कारण मी काय म्हटलं, मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार की क्रिस्टलाइन सॉलिड आयसोमॉर्फिझम दाखवतो म्हणजे काय, पॉलीमॉर्फिझम दाखवतो म्हणजे काय, अनायसोट्रॉपी दाखवतो म्हणजे काय. चला डिटेल मध्ये बघू मग वन बाय वन. रेडी? बर, त्याआधी एक पॉइंट आहे, पॉलीक्रिस्टलाइन सॉलिड आणि सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड. हा एक सॉलिड आहे, हा एक सॉलिड आहे. तुम्ही मला डिफरन्स सांगू शकाल का या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? दोघांनाही मी क्रिस्टलाइन म्हणतीये, क्रिस्टलाइन क्रिस्टलाइन, कारण तुम्हीच मला सांगू शकाल की मॅम या दोघांमध्ये ही प्रॉपर अरेंजमेंट आहे, दोघांमध्ये सुद्धा प्रॉपर अरेंजमेंट आहे. क्यूबच आहेत ना दोघेही, दोन्ही क्यूब आहेत. याचा अर्थ याच्यामध्ये जी अरेंजमेंट आहे तीच याच्यामध्ये अरेंजमेंट आहे. मग डिफरन्स काय दिसतोय तुम्हाला? तुम्हाला दिसतोय डिफरन्स, पण तुम्हाला सांगता येत नाही आय गेस, है ना? सो काही जणांच्या लक्षात पण आलं असेल, मॅम या सॉलिड मध्ये सिंगल फक्त एकच सॉलिड आहे किंवा एकाच टाईपचे पार्टिकल आहेत, सगळे पार्टिकल ब्ल्यू कलरचे आहेत. पण मॅम इकडे ब्ल्यू पण आहेत, डार्क ब्ल्यू पण आहे, ग्रीन पण आहे, येलो पण आहे, रेड पण आहे, फेंट ब्ल्यू पण आहे आणि प्रॉपर अरेंजमेंट आहे. प्रॉपर अरेंजमेंट तर आहे, पण खूप सारे क्रिस्टल्स आहेत, म्हणून काय म्हटलं, फक्त पॉलीक्रिस्टल. डिफरंट टाईपचे पार्टिकल्स आहेत पण प्रॉपर अरेंजमेंट आहे. इथे एक टाईपचाच पार्टिकल आहे, त्यामुळे म्हटलं सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड आणि इकडे म्हटलं पॉलीक्रिस्टलाइन सॉलिड. गॉट इट? सो एक्झाम्पल्स, सगळे क्रिस्टलाइन जे आपल्याकडे अवेलेबल आहेत आता ते मोस्टली पॉलीक्रिस्टलाइन असतात. मोस्टली काय असतात? पॉलीक्रिस्टलाइन. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही स्क्रीनशॉट केला असेल तर जाऊन बघा, मी तुम्हाला सांगितलंय NaCl इज अ क्रिस्टलाइन सॉलिड. NaCl हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे, पण याच्यामध्ये दोघांचे पार्टिकल्स असणार, याच्यामध्ये Na+ चे पण पार्टिकल असणार, Cl- चे पण पार्टिकल असणार. मग एकापेक्षा जास्त पार्टिकल्स आले म्हणून काय म्हटलं? पॉली. पण जर मी तुम्हाला डायमंड म्हटलं, बघा डायमंड म्हटलं तर डायमंड कोणापासून बनलाय? फक्त आणि फक्त कार्बन पासून. सो डायमंड जर फक्त आणि फक्त कार्बन पासून बनत असेल तर दुसरे कुठले पार्टिकल नाही, सगळे पार्टिकल कार्बनचेच, म्हणून काय म्हटलं? सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड. सिंगल क्रिस्टलाइन सॉलिड. डिफरन्स लक्षात आलाय? इजंट इट? ओके. मग आता आपण जाऊ युनिट सेल म्हणजे काय. बेसिक रिपीटेटिंग युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड एज युनिट सेल. जसं की आपल्या बॉडीचं युनिट सेल कोण आहे? आपल्या बॉडीचा युनिट सेल पण सेल आहे, पेशी, सेल है ना. ही सेल कंटिन्युअसली रिपीट होते आणि काय बनवते? टिश्यू. बायोलॉजी स्टुडंट्सना कळत असेल, टिश्यू कंटिन्युअसली रिपीट होतो आणि आपला ऑर्गन तयार होतो. ऑर्गन कंटिन्युअसली रिपीट होतो आणि आपली ऑर्गन सिस्टीम तयार होते. बरोबर आहे की नाही? आपण कशापासून बनलोय? आपण बेसिकली एका सेल पासून बनलोय, स्मॉल सेल पासून बनलोय. तसं आपला क्रिस्टल सुद्धा एका छोट्याशा सेल पासून बनलाय, ज्याला आपण म्हणणार युनिट सेल. हा सेल जेव्हा सगळीकडे रिपीट व्हायला लागेल, कंबाईन व्हायला लागेल, तेव्हा माझा काय बनेल? कम्प्लीट क्रिस्टल किंवा कम्प्लीट सॉलिड. सॉलिडलाच क्रिस्टल म्हणतात, क्रिस्टलाइन सॉलिडला. बरोबर आहे? मग या क्रिस्टलाइन सॉलिडचा बेसिक पोर्शन कोण होता? फक्त हा सेल. मग याला काय नाव दिलं? युनिट सेल. इज इट? ओके. बघा मी इथे क्रिस्टल काढलाय, वरती लिहिलेलं मी रफ करते आता, तोपर्यंत तुम्ही बघा. कॅन यू सी दिस? मी या सगळ्या एका इमेज मधून
मेजॉरिटी पोर्शन एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. असं तुमचं सॉलिड अरेंज करायचं आहे आपल्याला, असा सॉलिड बनवायचा आहे आपल्याला. कॅन यू सी दिस ब्ल्यू कलर? हे पार्टिकल्स दिसत आहेत, हे तुमचे ॲटम्स आयन्स जे काही असतील ते आहेत, ज्याला आपण जनरली पार्टिकल्स म्हणणार या पूर्ण चॅप्टरमध्ये. मी प्रत्येक वेळी म्हणत बसणार नाही ॲटम आयन्स मॉलिक्युल्स, आय विल से इट ॲज पार्टिकल्स. सो पार्टिकल्स किती वेल डेफिनाइड अरेंज्ड आहेत बघा, आहेत. येस. सो तुम्हाला हा एक ब्ल्यू कलरचा क्यूब दिसतोय, जो त्यांनी इथे फेंट ब्ल्यू कलर केलाय, याला युनिट सेल म्हटलंय. कारण हा क्यूब पुढे मागे साईडला सगळीकडे जेव्हा रिपीट झालाय तेव्हा माझा पूर्ण क्रिस्टल लॅटाईस तयार झाला. क्रिस्टल लॅटाईस म्हणजेच क्रिस्टल. काय म्हणते कळालं? हा जो ब्ल्यू पोर्शन आहे, जो ब्ल्यू क्यूब आहे आपला, तो जेव्हा मी सगळीकडे रिपीट केला, मागे बघा सेम क्यूब आहे, या साईडला तोच क्यूब आहे, पुढे खाली सगळीकडे जेव्हा रिपीट करतो तेव्हा माझा अख्खा सॉलिड अख्खा क्रिस्टल तयार होतो. सो बेसिक पोर्शन झाला हा क्यूब, म्हणून या क्यूबला नाव दिलं युनिट सेल. या क्यूबला काय नाव दिलं? युनिट सेल. आणि पार्टिकल्स जिथे आपण ठेवलेत, कुठे ठेवलेत? या क्यूबच्या कॉर्नरला. बरोबर आहे का? हा जो क्यूब आहे या क्यूबच्या कॉर्नरला ठेवलेत ना, मग कॉर्नर काय झालं? ऍटम ठेवण्याची जागा म्हणजे लॅटाईस पॉइंट. जिथे आपण ऍटमला ठेवतो त्याला म्हणायचं असतं लॅटाईस पॉइंट. हे इन डिटेल पण सांगेन, यातून फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय ते म्हणजे सॉलिड स्टेटची युनिट सेलची डेफिनेशन. द बेसिक रिपीटेटिंग युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज टर्म्ड ॲज युनिट सेल. आय गेस इथपर्यंतचा पोर्शन ओके आहे सगळ्यांना, आहे का? पुढे जाऊ. आता ते 3 पॉइंट. आयसोमॉर्फिझम. तुम्ही मला सांगू शकाल आयसो म्हणजे काय? आयसो म्हणजे काय असतं? सेम. थर्मोडायनामिक्स मध्ये बघितलं आपण, आयसोथर्मल, आयसोबॅरिक. आयसो म्हणजे सेम. आणि मॉर्फिझम म्हणजे स्ट्रक्चर किंवा मॉर्फ म्हणजे स्ट्रक्चर. सर दोन सॉलिडचे स्ट्रक्चर सेम आले, जसे की बघा काय म्हणतेय मी, हा एक सॉलिड आहे सॉलिड 1, हा दुसरा सॉलिड कोणतरी वेगळा आहे, ठीक आहे. दोन वेगवेगळे सॉलिड आहे, पण या दोघांचं पण स्ट्रक्चर सेम आहे. 2 or more solids having same structure are called as isomorphous. कळालं असेल तुम्हाला? 2 or more solid की ज्यांचं स्ट्रक्चर सेम आहे त्याला म्हणतात आयसोमॉर्फस. 2 or more solids with same crystal structure म्हणजे स्ट्रक्चर, सेम ॲटॉमिक रेशिओ. काय असतं लगेच सांगते. सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. मी सेम लिहिलेलं नाहीये, सिमिलर लिहिलंय. थोडंफार डिफर असणारच, पण बाकी सगळ्या सेम. सो सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज आयसोमॉर्फ्स. आणि आपले सगळे क्रिस्टलाइन सॉलिड्स जे आहेत, प्रॉपर्टी नंबर 3 ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, गो अँड चेक. सगळे क्रिस्टलाइन सॉलिड्स जे आहेत ते काय दाखवतात? ही प्रॉपर्टी दाखवतात, ठीक आहे. सो क्रिस्टलाइन सॉलिड्स कॅन बी आयसोमॉर्फस. कुठले कुठले? तर NaF MgO, दोन वेगवेगळे सॉलिड्स आहेत ना हे बघा. NaF वेगळा सॉलिड आहे, MgO वेगळा सॉलिड आहे, पण ॲटॉमिक रेशिओ 1:1. म्हणजे काय? एक Na:1 फ्लोरीन. सिमिलरली इकडे पण एक Mg:1 O. आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या गेल्या तेव्हा प्रॉपर्टीज पण जेमतेम सगळ्या सिमिलर होत्या, म्हणून यांना काय म्हटलं? एकमेकांचे आयसोमॉर्फ्स. NaNO3 CaCO3 रेशिओ आहे 1:1:3. 1 सोडियम 1 नायट्रोजन 3 ऑक्सिजन, 1 कॅल्शियम 1 कार्बन 3 ऑक्सिजन. K2SO4 K2SeO4 K2SO4 and K2SeO4 रेशिओ बघा तुमचं, तुम्ही आता येत असेल, येतोय का? 2 पोटॅशियम 1 सल्फर 4 ऑक्सिजन, 2 पोटॅशियम 1 सेलेनियम 4 ऑक्सिजन. So ratio is 2:4 is 1:4. Next is chromium oxide, that is Cr2O3. Next is
Cr2O3 and Fe2O3 रेशिओ इज 2:3 2:3. आणि यांच्या जेव्हा प्रॉपर्टीज बघितल्या त्या प्रॉपर्टीज कशा होत्या, लुक हिअर, दे वर सिमिलर प्रॉपर्टीज होत्या. त्यामुळे आपण यांना डायरेक्टली आयसोमॉर्फ्स म्हणून टाकलं. ऑल दीज आर आयसोमॉर्फ्स. आता बघा, सो एक क्वेश्चन विचारते बघा, KCl अँड NaCl, KCl अँड NaCl क्रिस्टलाइन सॉलिड तर आहे, यू नो दॅट, पण आयसोमॉर्फस आहेत की नाही. मग तुम्ही काय कराल, मॅम पोटॅशियम 1 क्लोरीन 1 1:1 रेशिओ, सोडियम 1 क्लोरीन 1 1:1 रेशिओ सेम आहे, स्ट्रक्चर पण सेम असेलच, प्रॉपर्टी पण सिमिलर असतीलच, आणि म्हणून चुकून तुम्ही याला आयसोमॉर्फस म्हणू शकताय. म्हणून मी लिहून घेतलंय एक्सेप्शन. आपल्याला वाटू शकतं की NaCl अँड KCl आर आयसोमॉर्फस, बट दे आर नॉट. यांचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत, ठीक आहे, नॉट सेम स्ट्रक्चर. दिसताना भले तुम्हाला वाचताना वाटेल NaCl KCl भाऊ असतील, पण ते भाऊ नाही आहेत, डू नॉट हॅव सेम स्ट्रक्चर. इज इट क्लिअर विथ आयसोमॉर्फ्स? हे 4 एक्झाम्पल लक्षात ठेवा, हेच 4 विचारणार, एक्सेप्शन हेच लक्षात ठेवा, हेच एक्सेप्शन विचारणार. जाऊया पुढे. आता कोणती प्रॉपर्टी होती क्रिस्टलाइन सॉलिडची? दुसरी प्रॉपर्टी होती पॉलिमॉर्फिझम. पॉली म्हणजे काय, मेनी, पॉलिमर मध्ये बघितलंय आपण. आणि परत मॉर्फिझम म्हणजे काय, स्ट्रक्चर, मेनी स्ट्रक्चर्स. मग आता काय असणार आहे, सॉलिड एकच असणार, पण त्याचे स्ट्रक्चर खूप सारे असणार. मगाशी काय होतं, 2 सॉलिड होते S1 S2, त्या दोघांचंही सेम स्ट्रक्चर होतं, सेम स्ट्रक्चर. आता काय झालंय, वेगवेगळे स्ट्रक्चर्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तर माहितीच आहे, कार्बन डायमंडच्या फॉर्म मध्ये पण असू शकतो, है ना. कार्बन डायमंडच्या फॉर्म मध्ये असू शकतो, कार्बन ग्रॅफाइट सारखी अरेंजमेंट करू शकतो, किंवा कार्बन फुलेरिन असू शकतो. या तिन्ही कंपाऊंड मध्ये कार्बन सोडलं तर काहीच नाहीये बरं का. कार्बन सोडलं तर काहीच नाही या तिघांमध्ये सुद्धा कार्बन आहे, पण कार्बनची जी अरेंजमेंट आहे, जे स्ट्रक्चर आहे ते वेगवेगळे आहे. सो डायमंड, ग्रॅफाइट, फुलेरिन हे काय आहेत, पॉलिमॉर्फ्स आहेत. दीज आर पॉलिमॉर्फ्स. आपण लहानपणापासून पॉलिमॉर्फ नाही म्हणत, याला ॲलोट्रोप्स म्हणतोय. ॲलोट्रोप, पटकन स्क्रीनशॉट करा याचा, ॲलोट्रोप्स. Isn't it? So allotrope is nothing but polymorphs. रफ करतीये, स्क्रीनशॉट झाला असेल. आता 1 by 1 याची डेफिनेशन बघू आणि ह्यांनी दिलेले एक्झाम्पल्स बघू टेक्स्ट बुक मधले. आय गेस तुम्ही ओळखू शकताय हे मी जे काय लिहिलंय. सॉलिड विथ 2 or more क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, एकच सॉलिड पण क्रिस्टल स्ट्रक्चर वेगवेगळे असतील तर त्याला आपण म्हणायचं पॉलिमॉर्फिझम. एक्झाम्पल्स, सल्फर, तर सल्फर म्हणजे S है ना, सल्फर ॲटॉमिक जो सिम्बॉल आहे त्याचा तो S आहे. मग सल्फर रॉम्बिक सल्फर असू शकतो किंवा मोनोक्लिनिक, नावं दिलेत, ठीक आहे. एक टाईपच्या अरेंजमेंटला रॉम्बिक म्हणतो, दुसऱ्या टाईपच्या अरेंजमेंटला मोनोक्लिनिक. कॅल्शियम कार्बोनेट, दुसरं एक्झाम्पल काय, CaCO3, 2 वेगवेगळ्या वे मध्ये अरेंज्ड आहेत. कॅल्साइट फॉर्म असू शकतो किंवा एरागोनाइट, कॅल्साइट किंवा एरागोनाइट. थर्ड आहे सिलिका म्हणजे तुमची वाळू. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा त्याचा, SiO2. अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स, क्रिस्टोबॅलेट, हे त्याचे 3 फॉर्म आहेत. अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स, क्रिस्टोबॅलेट. टेक्स्ट बुक उघडून बघा, याचं छानसं चित्र पण तुमच्या इथे टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. लक्षात आलं. सल्फरच्या एका स्ट्रक्चरला रॉम्बिक म्हणतात, दुसऱ्या स्ट्रक्चरला मोनोक्लिनिक. कॅल्शियम कार्बोनेटच्या एका स्ट्रक्चरला कॅल्साइट म्हणतात, दुसऱ्या स्ट्रक्चरला एरागोनाइट. सिमिलरली सिलिका कॅन बी अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स, क्रिस्टोबॅलाइट. आणि फोर्थ तुम्हाला कार्बनचं जे मी सांगितलं ते सुद्धा पॉलिमॉर्फिझमचंच एक्झाम्पल आहे. डन. सो क्रिस्टलाइन सॉलिड आयसोमॉर्फस असतात, पॉलिमॉर्फस पण असतात. अँड थर्ड प्रॉपर्टी, दे शो अँड आयसोट्रॉपी. आता खरी प्रॉपर्टी जी आहे ती आयसोट्रॉपी आहे. खरी प्रॉपर्टी काय आहे, आयसोट्रॉपी.
आणि आयसोट्रॉपी कोण दाखवतं? अमॉर्फस. अमॉर्फस सॉलिड. आणि आयसोट्रॉपी न दाखवणं म्हणजे अनआयसोट्रॉपी है ना. आयसोट्रॉपी जे दाखवत नाही त्याच्यासमोर आपण अन लावणार. अनआयसोट्रॉपी कोण दाखवत नाही? तर क्रिस्टलाइन सॉलिड अनआयसोट्रॉपी किंवा आयसोट्रॉपी दाखवत नाहीत, म्हणून आपण त्यांना अनआयसोट्रॉपी म्हणतो. मग नेमकं मॅम हे काय आहे? कॅन यू सी दिस क्रिस्टलाइन सॉलिड? मी लिहिलेलं रफ करते. 1 मिनिट. याचं स्क्रीनशॉट करा. Amorphous solid are isotropic, crystalline solid are anisotropic. लक्षात येत आहे? आयसोट्रॉपिक अँड आयसोट्रॉपिक. पटकन याचा स्क्रीनशॉट करा. मी हे रफ करणार आहे. रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर आहे, बॅक जाऊन सुद्धा तुम्ही लिहू शकता. हायलायटरच सिलेक्ट होतो. ओके. कॅन यू सी दिस? व्हॉट इज दिस? क्रिस्टलाइन सॉलिड. वेल प्रॉपर अरेंजमेंट आहे बघा. 2 रेडच्या मध्ये ब्ल्यू, 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 2 रेडच्या मध्ये ब्ल्यू. है ना. एक पर्टिक्युलर वर्ड्स मी सतत रिपीट करते. तेच वर्ड्स मी त्याच वेळेला प्रत्येक वेळी रिपीट करते. दॅट मीन्स प्रॉपर अरेंजमेंट. सो दिस इज क्रिस्टलाइन सॉलिड. चला मग मी नेहमी अनायसोट्रॉपी कशी एक्सप्लेन करते बघा. हा एरो दिसतोय सगळ्यांना? कॅन यू सी दिस? येस. मग मला एखादी प्रॉपर्टी इथं काउंट करायची आहे. हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे, आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. मी म्हटलं की चला सगळेजण या, आपण याचा स्टडी करूया. लेट अस फाइंड आउट व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. फिजिक्स मध्ये शिकलाय का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? येस. सो डोंट वरी, मी तुम्हाला काय फॉर्म्युला वगैरे विचारणार नाहीये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अलॉंग द डायरेक्शन, ही डायरेक्शन, हा जो एरो मी काढलाय ऑलरेडी, अलॉंग या डायरेक्शन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा तुम्ही काहीतरी काढला एक्सपेरिमेंटली, तुमची व्हॅल्यू आली R1. ठीक आहे. काहीतरी वेगळी डायरेक्शन घ्या. ही डायरेक्शन घेते मी. अलॉंग दिस डायरेक्शन बदलली, तुम्हाला काही वेगळीच व्हॅल्यू भेटली, त्याला तुम्ही R2 म्हणा. परत डायरेक्शन चेंज करा. चला या डायरेक्शनच्या अलॉंग करू आपण. परत तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काहीतरी वेगळाच भेटला. मग मी असं कन्क्लूड करू का पहिल्या स्टुडंटने काढलेली डायरेक्शन वेगळी, त्याची व्हॅल्यू वेगळी, दुसऱ्या स्टुडंटनी काढलेल्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा, तिसऱ्याचा वेगळा, आणि हे तिन्ही पण एकमेकाला इक्वल नाही आहेत. असं का झालं असेल मॅम? कारण आम्ही तिघांनी वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये मोजलं. जो R1 होता त्याच्या लाईन मध्ये 2 रेड 1 ब्ल्यू, 2 रेड 1 ब्ल्यू असे ॲटम्स होते. जो R2 होता त्याच्यासाठी ब्ल्यू ॲटम्सची लाईन होती, ब्ल्यू ॲटम्सची, आणि रेड ॲटमचे छोटे छोटे पार्ट येत होते. जो R3 होता त्याच्यात रेडची संख्या जास्त होती, 2 रेड 1 ब्ल्यू 2 रेड. सो प्रत्येक वेळी ॲटम जे होते ते वेगळ्याच कॉम्बिनेशन मध्ये आलेले, त्यामुळे डायरेक्शन बदलली आणि आमची जी काही प्रॉपर्टी होती त्याची व्हॅल्यू पण बदलली. मग मी तुम्हाला सांगतेय की यालाच तर अनआयसोट्रॉपी म्हणतात. तुम्ही डायरेक्शन बदलली आणि तुमची व्हॅल्यू पण बदलली. दिस इज नोन ॲज अनआयसोट्रॉपी. बघा, द प्रॉपर्टीज लाईक डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, refractive index, electrical properties gives different values in different direction. This property of crystalline solid is called as anisotropy. असं कोण करणार? क्रिस्टलाइन सॉलिड करणार. आणि क्रिस्टलाइन सॉलिड काय दाखवतात मग? अनआयसोट्रॉपी. ओके. कोणत्या प्रॉपर्टीज? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, electrical properties, dielectric constant, that is red short form. Refractive index, electrical properties, dielectric constant यासारखे प्रॉपर्टीज वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जर बघितल्या तर वेगवेगळी व्हॅल्यूज देतात. या प्रॉपर्टीला म्हटलं अनआयसोट्रॉपी, आणि ही प्रॉपर्टी क्रिस्टलाइन सॉलिड्सनी दाखवली जाते. ठीक आहे. ऑल R1 जो होता तो R2 ला इक्वल नव्हता, तो R3 ला पण इक्वल नव्हता. ऑल डिफरंट व्हॅल्यूज. नेक्स्ट आयसोट्रॉपी.
आयसोट्रॉपी म्हणजे काय असणार मग? डायरेक्शन बदलून सुद्धा तुमची व्हॅल्यू सेमच राहणार आहे. बघा, अमॉर्फस सॉलिड आहे, तुम्ही कुठल्याही डायरेक्शन मध्ये कॅल्क्युलेट करा, तुम्हाला सेम व्हॅल्यू येईल. इकडे अशी कॅल्क्युलेट केली, R1 येईल, एक्सपेरिमेंटल आहे, ठीक आहे. R2 येईल, समजा असं काउंट केलं, R3 येईल, आणि तुम्हाला लक्षात येईल की मॅम R1, R2 आणि R3 तिन्ही पण इक्वल आल्या, तिन्ही पण व्हॅल्यूज इक्वल आल्या. इवन तुम्ही डिफरंट डायरेक्शन मध्ये काउंट केलं तरी व्हॅल्यू सेमच राहते फॉर अमॉर्फस. दिस इज एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व, ठीक आहे. नाही तर बरेचसेच क्वेश्चन येतील, मॅम इथं तर अरेंजमेंट कशी पण आहे, मग व्हॅल्यू कशी पण आली पाहिजे. ते कसं आहे, एक्सपेरिमेंटली ऑब्झर्वड आहे की क्रिस्टलाइन सॉलिड डायरेक्शन वरती वेगवेगळी व्हॅल्यू देतात, अमॉर्फस व्हॅल्यू सगळ्या डायरेक्शन मध्ये एकच व्हॅल्यू देतात, म्हणून त्यांना नाव दिलं आयसोट्रॉपी. आयसो म्हणजे सेम, ट्रॉपी म्हणजे काय म्हणू शकता, सेम व्हॅल्यू इन डिफरंट डायरेक्शन. गॉट इट? येस, कळालं असेल आता. चारी पण बघा, इथेच लिहिते. क्रिस्टलाइन सॉलिड जो होता CS, त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं आयसोमॉर्फिझम म्हणजे काय आहे. पॉइंट नंबर 3 होता, तेही सांगितलं. सेम स्ट्रक्चर, पॉलिमॉर्फिझम, मेनी स्ट्रक्चर्स. आणि क्रिस्टलाइन सॉलिड थर्ड प्रॉपर्टी कोणती दाखवतात? अँड आयसोट्रॉपी. अँड आयसोट्रॉपी, येस. अँड परत होता आपला अमॉर्फस. अमॉर्फस सॉलिड ते काय दाखवतात? फक्त फक्त आयसोट्रॉपी. पॉइंट नंबर 3, गो अँड चेक. क्लिअर असेल आता सगळं. डन. पुढे जाऊया. बघा, आतापर्यंत काय काय बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर वगैरे विचारून पहिल्यांदा सॉलिडच्या प्रॉपर्टीज शिकवल्या. त्यानंतर सांगितलं की सॉलिड आर क्लासिफाईड ॲज क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. परत आपल्याला या क्रिस्टलाइन सॉलिडला पुढे जाऊन आणखीन 4 भागात डिवाइड करायचं आहे. पण त्याला करण्याआधी काय काय सांगितलं? क्रिस्टलाइन सॉलिडच्या 3 प्रॉपर्टीज, आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम अँड आयसोट्रॉपी. अमॉर्फस सॉलिडची एक प्रॉपर्टी आयसोट्रॉपी. आयसोट्रॉपी एक्झाम्पल पण आता त्याचे कळाले असतील बरोबर. आता आपण या क्रिस्टलाइन सॉलिडला पुढे डिवाइड करायचं आहे. आयोनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड अँड कुठला असेल? कोव्हॅलंट सॉलिड. बघूया सगळे काय काय आहेत. फक्त हा फ्लो चार्ट करून घ्या प्रॉपरली तुमच्या याच्यामध्ये. बघू आता आपण पुढे काय बघायचं आहे. रेडी? येस. क्रिस्टलाइन सॉलिड. Crystalline solid are of 4 type. First type is ionic solid. Ionic solid तुम्हाला माहिती आहेत ना, सगळे सॉल्ट लिहून देते मी इथे. ज्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड आहे, ज्या सबस्टन्सेस मध्ये, ज्या पार्टिकल्स मध्ये आयोनिक बॉन्ड आहे ते असणार आयोनिक सॉलिड. आणि आयोनिक बॉन्ड जर माहिती नसेल तर नेक्स्ट लेक्चरच्या आधी आयोनिक बॉन्डची डेफिनेशन लिहून आणा नोटबुक मध्ये, ठीक आहे. लिहून ठेवा. इट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन अँड निगेटिव्हली चार्ज एनायन. पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन असतो, निगेटिव्ह चार्ज आयनायन असतो. या दोघांमध्ये एक अट्रॅक्शन असणार आहे ना. हे अट्रॅक्शन म्हणजेच आयोनिक बॉन्ड. मग ज्या सबस्टन्स मध्ये आयोनिक बॉन्ड आहे ते सगळे आयोनिक सॉलिड. एक्झाम्पल NaCl. दुसरं असणार आहे आपला कोव्हॅलंट सॉलिड. मग परत मी तेच म्हणा, ज्या सॉलिड्स मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड, ते सगळे कोव्हॅलंट सॉलिड्स. डायमंड, ग्राफाइट, फुलेरिन, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणारच आहे. नेक्स्ट मॉलिक्युलर सॉलिड्स. मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये आपण शिकणार मिथेन, H2Cl2. मोस्ट इम्पॉर्टंटली आपण शिकूया इथे आईस. नेक्स्ट अँड लास्ट इज मेटॅलिक सॉलिड. मेटल तर तुम्हाला सगळे माहित आहे, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, कॉपर, आयर्न, ब्ला ब्ला अँड ब्ला. सो या चारींची आपण आता शॉर्ट नोट शिकायची 1 by 1. पण आजचा पोर्शन फर्स्ट ऑफ ऑल क्लिअर आहे का? कसा स्टार्ट केलेला चॅप्टर आठवत आहे का? वी स्टार्टेड विथ व्हॉट आर 3 बेसिक स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅस. मग सॉलिडच्या प्रॉपर्टीज शिकवल्या 5. त्याच्यानंतर सॉलिडला क्लासिफाय केलं क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. क्रिस्टलाइनची शॉर्ट नोट, अमॉर्फसची शॉर्ट नोट.
क्रिस्टलाइन सॉलिड्सचा पॉइंट नंबर 3 डिटेल मध्ये सांगितला. आयसोमॉर्फस, पॉलिमॉर्फस आणि अनआयसोट्रॉपी. अमॉर्फसचा थर्ड पॉइंट आयसोट्रॉपी डिटेल मध्ये सांगितलं. पॉलिक्रिस्टलाइन काय असतं, सिंगल क्रिस्टलाइन फॉर्म काय असतो तोही डिटेल मध्ये सांगितला. युनिट सेलची डेफिनेशन लिहून घेतली. आणि आता जाऊन मला सांगा क्रिस्टलाइन सॉलिड चांगला की अमॉर्फस सॉलिड चांगला? मग क्रिस्टलाइन सॉलिड, कारण क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये मॅम अतिशय प्रॉपर अरेंजमेंट असते, इतकी सुंदर अरेंजमेंट असते की ते स्ट्रॉंग असतात. आणि जर एखादा सॉलिड स्ट्रॉंग आहे तर अशाच सॉलिडचा आपल्याला यूज आहे. अमॉर्फस सॉलिड जसं की आपला चॉक पडला हातातनं फुटणार आहे, ग्लास पडली हातातनं फुटणार आहे. सो त्या टाईपचे जे ब्रिटल सॉलिड आहेत, जे ठिसूळ सॉलिड आहेत त्यांना आपण अमॉर्फस म्हणतो. दोन नावं अजून सांगते मी. अमॉर्फस सॉलिडच्या शॉर्ट नोट मध्ये लिहा. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सुडो सॉलिड्स. काय म्हणतात त्यांना? अमॉर्फस ना सुडो सॉलिड. सुडो म्हणजे फॉल्स, लिहून दिला तसं. सुडो म्हणजे फॉल्स सॉलिड. अजून एक वर्ड लिहा, सुपर कूल्ड लिक्विड. काय लिहिणार? सुपर कूल्ड लिक्विड. ओके, हे 2 पॉइंट फक्त त्याच्यामध्ये ऍड करा. त्यानंतर जर क्रिस्टलाइन सॉलिड चांगले आहे तर आपण त्यांना पुढे जाऊन क्लासिफाय करतो 4 टाइप्स मध्ये: आयनिक, कोव्हॅलंट, मॉलिक्युलर अँड मेटॅलिक. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करणार, 1 बाय 1 सगळे चॅप्टर्स बघणार, सगळे पॉइंट्स बघणार यांचे. लाईक करा जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, शेअर करा विथ ऑल युअर क्लासमेट्स अँड सबस्क्राईब द चॅनल. मोर इम्पॉर्टंटली फुल लेक्चर तुम्ही बघताय पण लाईक्स मला तेवढे येत नाही. 400 स्टुडंट्स लेक्चर बघून जातात आणि लाईक्स असतात 12-13. I know it's my start, but I really require your support. So like, share and subscribe. Thank you so much. Press the bell icon जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. Thank you so much.